महाराष्ट्रामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर या प्रकल्पाचं काम अतिशय वेगात सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाल्यानंतर पहिल्यांदाच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव फक्त बुलेट ट्रेन प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी 2 ठिकाणांचा दौरा करतायत। आधी विक्रोळी इथे भुयारी मार्गाची पाहणी त्यांनी केली आणि त्यानंतर बीकेसी मध्ये स्थानक निर्माण कार्याला ते भेट देतील। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते साइट ब्लास्ट करण्यात आला। एका सुरक्षित अंतरावरून त्यांनी बटन दाबून खोदकामाच्या ठिकाणी नियंत्रित स्फोट घडवला। इथला आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। मुंबईमध्ये आता या बुलेट ट्रेनच्या कामाला प्रचंड गतीने सुरुवात करण्यात आलेली आहे। मी सध्या बुलेट ट्रेनच्या ज्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे त्या साइटवर आहे। पहिली साइट जी आहे ती बीकेसीची आहे, ज्या ठिकाणी बुलेट ट्रेनचं स्टेशन असणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाची दुसरी साइट जी आहे ती आहे विक्रोळीची। आता विक्रोळीची साइट का महत्त्वाची आहे, कारण की याच विक्रोळीच्या साइटवरून एक सुरंग तयार करण्यात येतोय, एक टनेल तयार करण्यात येतोय, जो टनेल भारताच्या पहिल्या अंडरसी टनेलपैकी एक असणार आहे। आता हे जे टनेल आहे ते किती मोठं आहे तर जवळपास 13.6 मीटर व्यासाचं, म्हणजे आतापर्यंतचं सगळ्यात जास्त व्यासाचं हे टनेल असणार आहे। आणि हे टनेल भारताच्या पहिल्या अंडरग्राउंड सी टनेलपैकी एक असणार आहे। आता याचं कारण काय आहे तर विक्रोळीला ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणापासून सरळ जर आपण पाहिलं तर इकडे मध्येच मॅनग्रोव्ज येतात आणि त्याच्यानंतर ठाण्याची खाडी येते आणि याच ठाण्याच्या खाडीच्या आतून हे जे नवीन टनेल आहे, हे जे नवीन प्रकल्प आहे तो सुरू केला जाणार आहे। एकाच ट्यूबमध्ये म्हणजे एकाच टनेलमध्ये दोन्ही अप आणि डाऊन ट्रॅक असणार आहेत आणि सध्या 15 मीटरची खोली त्यांनी गाठलेली आहे। 36 मीटरपर्यंत खाली ते जमिनीमध्ये जाणार आहेत आणि 36 मीटरच्या नंतर टनेल बोरिंग मशीन जी आहे ती त्याचं काम सुरू करेल। या 24 किलोमीटरच्या एकूण रस्त्यामध्ये हा जो 7 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो खाडीच्या खालून असणार आहे, पाण्याच्या खालून असणार आहे। म्हणूनच विक्रोळीची साइट ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आणि या संपूर्ण कामाची पाहणी केल्यानंतर बुलेट ट्रेनचं काम अतिशय चांगल्या गतीने सुरू आहे, अशी प्रतिक्रिया रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। त्यांनी एबीपी माझाशी एक्सक्लूसिव संवाद साधला। अपने बराबर रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव जी है। सर, आज आप मुंबई में आए हो और खास करके आप बीकेसी में और विक्रोली में आए थे बुलेट ट्रेन का जायजा लेने। कैसा लगा, काम प्रगति पथ पर है, कैसा लगा आपको? आज विक्रोली से ठाणे के बीच में जो अंडर सी टनल बनेगी वो साइट और जो बीकेसी का स्टेशन है, पहला स्टेशन जो होगा, इन दोनों का आज मुआयना किया है। दोनों जगह काम की प्रोग्रेस बहुत अच्छी है और प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का जो विज़न है कि नई तरीके से काम करना की जो पद्धति बने वो सीखने को मिल रही है। रेलवे के इंजीनियर्स में एक नया आत्मविश्वास आ रहा है। आपल्या बरोबर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सर होते आणि आज त्यांनी बुलेट ट्रेनची या कामाची पाहणी केलेली आहे आणि सगळं कामाची पाहणी करून सध्या योग्य रीतीने योग्य गतीने काम चाललेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन उत्तमसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।